हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी कोल्हापूर महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर हा व्हिडिओ खूपच सुंदर असणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईची माहिती जाणून घेणार आहोत आणि थोडाफार इतिहासही। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला आता आपण जाणून घेऊया कोल्हापूर महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचा इतिहास। अंबाबाई मंदिर महालक्ष्मी मंदिर म्हणूनही ओळखले जाते। हे लक्ष्मीला समर्पित एक हिंदू मंदिर आहे, जी तिथे सर्वोच्च माता महालक्ष्मी म्हणून वास्तव्य करते आणि स्थानिक लोक तिची अंबाबाई म्हणून सुद्धा पूजा करतात। महालक्ष्मी ही 3 सर्वोच्च देवी असलेल्या त्रिदेवीचा भाग म्हणून ओळखली जाते, ज्यांना पार्वती किंवा महाकाली, लक्ष्मी किंवा महालक्ष्मी आणि सरस्वती किंवा महासरस्वती म्हणतात। महालक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे आणि हिंदूमध्ये तिरुमला वेंकटेश्वर मंदिर, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आणि पद्मावती मंदिराला या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची प्रथा आहे। असे मानले जाते की या मंदिरांना तीर्थक्षेत्र म्हणून भेट दिल्यास मोक्ष प्राप्त करण्यास मदत होते। हे मंदिर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि देशातील 51 शक्तिपीठांमध्ये मोडते। देवी महालक्ष्मीचे मंदिर कर्णदेवाने इसवी सन 634 चालुक्य राजवटीत बांधले आहे। दगडी चबुतऱ्यावर बसलेली, मुकुट घातलेली देवीची मूर्ती रत्नांपासून बनवलेली असून तिचे वजन सुमारे 40 किलोग्राम आहे। काळ्या दगडात कोरलेली महालक्ष्मीची प्रतिमा 3 फूट उंचीची आहे। मंदिरातील एका भिंतीवर श्रीयंत्र कोरलेले आहे। एक दगडी सिंह देवीचे वाहन आहे। मुकुटात 5 डोक्यांचा साप आहे। तिच्या पुढे मातृलिंग, फळ, गदा, ढाल आणि एक पानपात्र आहे। वासुकी आणि लक्ष्मी सहस्त्रनामातील लक्ष्मीची 119वी 698वी नावे आहेत। देवी महात्म्याच्या रहस्यातही हेच वर्णन आहे। महालक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी होय आणि ती त्यांना रुसून करवीर येथे आली। करवीर येथे कोल्हासूर नावाचा दैत्य, तो सामान्य जनतेला नाहक त्रास द्यायचा आणि त्याचा वध श्री महालक्ष्मी यांनी केला। तेव्हापासून करवीरला हे कोल्हापूर नाव पडलं आणि देवीचे मंदिर सुद्धा शहराच्या मध्यभागी असल्याने बसस्टँड किंवा इतर भागातून याला खूपच असं सोयीस्कर मार्ग आणि सोयीस्कर असे लोकल ट्रान्सपोर्ट सुद्धा आहे। तर महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई देवीची महिमा सुद्धा खूप मोठी आहे। राज्यासह देशभरातून किंवा जे अन्य देशात आहे तिथून सुद्धा भाविक कोल्हापूरला देवीच्या दर्शनास येतात। इथे नवरात्रसह देवीचे अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात आणि आनंदात साजरे केले जातात। तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा, देवीचे आशीर्वाद घ्या आणि जमेल तेव्हा देवीचा आशीर्वाद घेण्यास कोल्हापूरला सुद्धा जाऊन या। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयङ्करी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते।
माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, ज्याने मी जे भविष्यात आणणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.